श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी जी आहे तर ती येत असते आणि अशा वर्षामध्ये एकूण 24 तिथी ज्या आहेत तर त्या एकादशी तिथी येत असतात आणि महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येतात। एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णुदेवांना समर्पित असते आणि एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान विष्णुदेवांची उपासना केली, माता लक्ष्मीची उपासना केली, सेवा केली तर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती होत असते। कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर ते म्हणजे भगवान विष्णुदेवांची केलेली सेवा उपासना। आता बघा सध्या उद्या 20 जून त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी। परंतु ही योगिनी एकादशी जी आहे तर ती स्मार्त एकादशी असणार आहे आणि 21 जूनला असणार आहे। रविवारी या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी। तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही उद्या एकादशी जी आहे तर ती शनिवारी आहे तर त्या दिवशी करू शकता किंवा मग तुम्ही भागवत एकादशीला देखील करू शकता। तुम्हाला वाटलं की आपल्याला दोन्ही दिवस हा उपाय करायचा आहे तर तुम्ही या दोन्ही दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करू शकता। बघा योगिनी एकादशीचं खूप महत्त्व आहे। योगिनी एकादशीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भक्त सर्व पापांपासून मुक्त होतो, यासोबतच जीवनामध्ये आनंद येतो। योगिनी एकादशीच्या दिवशी दान केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि माता लक्ष्मीचा आपल्यावरती कायम कृपा आशीर्वाद राहत असतो। जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा ही विशेष करून करायची असते। भगवान विष्णुदेवांना सर्वात प्रिय काय आहे तर ते म्हणजे तुळस। तुळस जी आहे तर ती तुळशीला हरिप्रिया म्हणून ओळखलं जातं। तुळशीची पूजा केल्याने त्यांची आपल्यावरती अखंड कृपा होत असते। तुळशीच्या संबंधित काही महत्त्वाच्या नियमांचं पालन देखील आपल्याला करायचं आहे। बघा आपण ज्या वेळेस एकादशी असते, एकादशीच्या दिवशी आपण तुळशीच्या पानांना हात लावत नाही किंवा तुळशीची पानं जी आहेत मंजिरी जी आहेत तर ती तोडत नाही, कारण या दिवशी माता तुळशीचा निर्जला उपवास असतो। हा भगवान विष्णुदेवांसाठी तुळशी माता करत असते, त्यामुळे ते जे पाप आहे तर ते आपल्याला लागत असतं। त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी पानं लागतात, मंजिरी लागते, त्यामुळे ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहे, म्हणजे आजच आपल्याला तोडून ठेवायची। कारण भगवान विष्णुदेवांच्या नैवेद्यावरती जोपर्यंत आपण एक तरी तुळशीपत्र ठेवत नाही तोपर्यंत भगवान विष्णुदेव तो नैवेद्य ग्रहण करत नाही। त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी ह्या आजच करून ठेवायच्या असतात। तुळशीची पानं आपल्याला आजच तोडून घ्यायची आहे, मंजिरी जी आहे तर ती देखील आपल्याला आजच तोडून घ्यायची आहे। उद्या तुम्हाला आपल्या घराची व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे आणि भगवान विष्णुदेवांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। दुधामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही हा अभिषेक करू शकता। पिवळं चंदन तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने देखील अभिषेक करू शकता। अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे। त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या कलरची मिठाई, त्याचबरोबर पिवळ्या रंगाची वस्त्र भगवान विष्णुदेवांना अर्पण करायचे आहे आणि अभिषेक केल्यावरती आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात। आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा, आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी संकटे येत असतात। एखादा शत्रू आहे तर तो आपल्याला खूप त्रास देत आहे, सतत आपल्या जीवनामध्ये
घरामध्ये दुःख, संकटे, अडचणी, दोष चालू आहे, पैशाच्या सतत अडचणी आहे जर तुमच्याकडे येत असतील, त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला सतत दारिद्र्य जाणवत असेल, पैशाची चणचण जाणवत असेल, घराची, पतीची, मुलांची प्रगती होत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश जे आहे तर ते येत असेल, जीवनामध्ये तुम्हाला पितृदोष असेल, वास्तुदोष असेल आणि त्याचबरोबर नकारात्मक शक्तीचा जर प्रभाव जाणवत असेल, घरामध्ये कोणतंही काम घ्या त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तुमच्या व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, मुलांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असेल, मुलं जी आहेत तर ती आई वडिलांचं ऐकत नसेल आणि त्याचबरोबर घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वादविवाद, भांडण, कटकटी होत असेल, तर अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण होत नसेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय अति साधा सोपा आहे। उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने, विश्वासाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा, सेवेचा लाभ जो आहे तर नक्कीच होईल। आता आपल्याला तुळशी जवळ फक्त एक वस्तू ठेवायची आहे। हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून करायचा आहे, लवकर उठायचा आहे, किंवा ज्यांना सकाळी करणं नाही शक्य झालं तर मग त्यांनी सकाळी 10-11 वाजेच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कारण सर्वांच्याच घरामध्ये तुळशी माता जी आहे तर ती असतेच असते। तुळशीमध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात, त्यामुळे तुळशी घरामध्ये पाहिजे। आणि जर तुमच्याकडे नसेल तर उद्या एकादशीच्या दिवशी तुम्ही मार्केटमधून एखादं तुळशीचं रोप जे आहे तर ते आणून लावू शकता। सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर उठल्याबरोबर भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि रोजची जी काय देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे। कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, सेवा करतो, त्यावेळेस त्यांचे अजून चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात। तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर सर्वात प्रथम एक छान तुम्हाला तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे। थोडासा हळदी कुंकू घ्यायचा आहे, तुम्हाला मुठभर अखंड तांदूळ घ्यायचे आहे। त्याचबरोबर थोडेसे जे तांदूळ घेतलेले आहेत तर ते तुम्हाला हळद आणि कुंकूमध्ये लाल पिवळे करून घ्यायचे आहे। आता बघा, एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी किंवा दूध जे आहे तर ते असे जल पदार्थ असतात तर ते अर्पण करत नाही, कारण त्या दिवशी माता तुळशीचा निर्जली उपवास असतो। त्यामुळे आता या दिवशी तुम्हाला तिथे छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे। तुळशीच्या आजूबाजूची स्वच्छता, साफसफाई करून घ्यायची आहे। एखादा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे, गंध, फुलं, अक्षदा माता तुळशीला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हे तांदूळ जे आहेत तर ते तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे। तांदूळ घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की ते चुकूनही तुटलेले, फुटलेले नसावे। तांदूळ घेऊ नका, फक्त आपल्याला अखंड तांदूळच घ्यायचे आहे। तांदूळ लाल पिवळे करून घ्यायचे, सफेद तांदूळ आपल्याला वापरायचे नाही। ही चूक नेहमी करत असतात, त्यामुळे ही चूक जी आहे तर ती तुम्हाला टाळायची आहे। त्यानंतर तुम्हाला दिवा तिथे तुळशीजवळ अर्पण करायचा आहे। तांदूळ आपल्या हातामध्ये धरून सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला सांगायचं आहे। तुमची जी काही इच्छा, मनोकामना असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108
8 वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुळशीला तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते तुमचं संपूर्ण जप वगैरे झाला की त्यानंतर तिथे तुम्हाला ते अर्पण करायचे आहे। तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। तुळशी भोवती जर प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा नसेल तर मग अशा वेळी तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुम्हाला तुळशीला नमस्कार करून परत एकदा तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे। आता तुळशीला तुम्हाला जर म्हणजे कुंडी वृंदावन तुम्ही उचलून घेऊ शकत नसाल किंवा तुळशीला तुम्हाला प्रदक्षिणा करता येत नसेल तर मग तुम्हाला स्वतः भोवतीच ज्या आहेत तर त्या प्रदक्षिणा करायच्या आहेत किंवा नुसता नमस्कार करून तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली तरी देखील चालणार आहे। आणि माझ्या घराची, कुटुंबाची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होऊ द्या, त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी संपून जाऊ द्या अशी आपल्याला माता तुळशीला आणि भगवान विष्णुदेवांना प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या म्हणजे शनिवारी किंवा रविवारी तुम्ही दोन्हीही दिवसामध्ये करू शकता। एकादशीच्या दिवशी फक्त तुम्हाला करायचं आहे, कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता। याचा खूप छान अनुभव जो आहे तर तो तुम्हाला नक्कीच येईल। इच्छा सांगत असताना आपल्याला एकाच इच्छा मनामध्ये धरायची आहे, घ्यायची आहे। जास्त इच्छा आपल्याला बोलायच्या नाही किंवा फक्त तुम्ही माझ्या कुटुंबाचं, माझ्या घराचं, मुलाबाळांचं सदैव रक्षण करा सुद्धा तुम्ही इच्छा बोलू शकता। यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबावरती कधीच कुणाची वाईट दृष्ट जी आहे किंवा वाईट बाधा जी आहे तर ती पडत नाही। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेव नेहमी आपल्या घराचं, कुटुंबाचं रक्षण जे आहे तर ते करत असतात। नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने उपाय करून बघा। त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच तुम्हाला मिळेल। फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असावी, मनामध्ये आपल्याला जप करणं देखील गरजेचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा। काहींना लवकर उपायांचं फळ जे आहे तर ते मिळेल, काहींना उशीर लागेल, परंतु केलेली सेवा जी आहे तर ती कधीही वाया जात नाही। आज नाही 8 दिवसाने, 8 दिवसांनी नाही, 4 महिन्याने, 8 महिन्याने, 10 महिन्याने, वर्षाने तरी आपल्याला त्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळतच असतं। कारण आपल्याला कर्म जे आहे तर ते भोगूनच फेडावं लागतं। कारण कर्म आपली चांगली असेल तर आपल्याला बऱ्याच वेळा आपलं कर्म जे आहे तर ते आपल्याला भोगूनच फेडावं लागत असतं। म्हणून आपल्याला सेवा करणं जे आहे तर ती गरजेचं आहे, कष्ट करणं देखील गरजेचं आहे। कारण आपल्या नशिबाला साथ मिळावी, आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून ह्याच्या काही सेवा असतात, छोटे मोठे उपाय असतात। तर अशा ठराविक तिथीला आपण त्या सेवा उपाय केल्याने त्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपण जे काय राबतो, कष्ट करतो तर त्या मेहनतीला फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं। तर चला, सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी किंवा रविवारी ज्यांना शक्य झालं त्यांनी उद्याच्या दिवशी उपाय करा। ज्यांना उद्या नाही शक्य झालं त्यांनी रविवारी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। कारण रविवारी देखील भागवत एकादशी आहे। कारण आपण म्हणत असतो की एक ताळ करायची आणि एक माळ करायची असं बोललं जातं। तर तुम्ही उद्याच्या दिवशी किंवा परवाच्या दिवशी दोन्हीही दिवसामध्ये उपाय करू शकता। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून जास्तीत जास्त उपाय करण्याचा प्रयत्न करा, सेवा करा, सेवेकरी घडवत चला आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं किंवा स्वामी चरित्राचं पारायण नक्की आपल्या घरामध्ये सेवा चालू करा, तारक मंत्राची सेवा चालू करा। तर आवर्जून असाच आपल्या व्हिडिओला असाच प्रतिसाद द्या, असाच रिस्पॉन्स द्या। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।